नमस्कार यूट्यूब फॅमिली. झाला का चहा पाणी नाश्ता वगैरे? मी एका विषयावरती हा व्हिडिओ बनवत आहे. ह्या व्हिडिओला चांगल्या पद्धतीने व चांगल्या हेतूने तुम्ही अगदी हाताळायचा, पाहायचा, ऐकायचा आणि पटला तरच मला लाईक सबस्क्राईब करायचं. मी चुकीचं काही बोलणार नाही. तर विषय असा आहे की मुलींना मी सांगत आहे, ज्या मुली सासरघरी जुन्या पुराण्या झालेल्या आहेत, काही 10-5 वर्षापूर्वीच्या किंवा आता नवीन चाललेल्या, तर मुलींना मी तुम्हाला एकच सांगेन, घर तिथं भांड्याला भांडं लागत असतं, संसार असतो, खडाजंगी ही होत असती, नवरा बायकोची भांडणं होत असतात, सून सासूचंही थोडंफार होत असतं. तर त्याच्या मागचं कारण की आपण चुकतो त्याच्यामुळं हा वाद होत असतो. तर मी तुम्हाला एकच सांगेन की शिल्लक कारणावरून वारंवार हर एक गोष्ट आईवडिलांना सांगू नका. आईवडिलांना तुम्ही वारंवार जर ह्या गोष्टी सांगत असन तर दोन्ही घरामध्ये इगो आडवा येईन, मनविरुद्ध होतील, एकमेकाच्या डोक्यामध्ये जातील आणि मनविठ्ठ्यानं दुश्मनीचा थोडका हा भाग होतोच. तर अशा काही चुक्या तुम्ही करू नका. किरकोळ कारणावरून भांडण झालेलं माहेर घरी आईला सांगायचं, बापाला सांगायचं, भावांना सांगायचं, मग त्यांनी वाद वाढतो, भांडण इकोप्याला जातं आणि ते भांडण जातं कायद्या कानूनपर्यंत. मग आई सांगते नांदायचं नाही, जायचं नाही, सोड चिठ्ठी घे, घटस्फोट घ्यायचा हा आपल्याला, त्याच्यापाशी राहायचं नाही. तर आईचं ऐकून मुळीच नवऱ्याला चौकीच्या कचट्यामध्ये उभं करू नका. त्याला कानून कायदा दाखवू नका. कानून कायदा जरी दाखवला तर 6 महिन्याची कायदा तुम्हाला मुदत देतो की बाबा 6 महिन्यात तुमचे विचार बदलले, तुमचं जुळलं तर तुम्ही परत त्याच्यापाशी नांदाय जाऊ शकता. हे लक्षात घ्या. आणि शक्यता मग तुम्ही जाताच, आईबाप आयुष्याला पुरलेली नाही. आईबाप हे आधी जातच असतात, नंतरचा विषय त्रासदायक घडल असं त्या नवऱ्याभोवती घडवू नका. त्याला कानून कायदा दाखवू नका. आता दाखवला काही सासांनी, जावायला ना चौक्या दाखवल्या, भाड्या बडव्या शिव्या केल्या. अशा काही सासा आहेत सुद्धा अजून, मेलेल्या नाही जिवंत आहेत, की जावायला भाडखाव येत चौकीला, तुला दाखवते, जावायला चौकी